आज मी संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवत होते आळूच्या वड्या आणि हे आळूचे पानं मला माझ्या मम्मीनं पाठवले होते गावाकडून. तर खूप जास्त पटकन होतात अशा प्रकारे जर केल्या आळूच्या वड्या तर आणि प्लस आपण ह्या भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकतो. भाकरीसोबत, चपातीसोबत नुसत्या पण खाऊ शकतो. तर मग मी अशाच बनवल्या होत्या झटकीपट. कोण कोण अशा बनवतं मला नक्कीच कमेंट करून सांगा. हे अशा बनवल्या होत्या मी. त्यानंतर मग त्या अशा तव्यावरती फक्त ठेवून घ्यायच्या आणि असं आलटी-पलटी करून त्या भाजून घ्यायच्या. तर इथं काय झालं होतं ना, वड्या खूप म्हणजे डबल मी करण्यापेक्षा एकदाच तव्यावर ठेवून घेतल्या. त्यामुळे त्या खूप जास्त अशा दाटीनं बसल्या होत्या. त्यानंतर अशा फ्राय झाल्यावर काढून घेतल्या. इथं होऊ शकता किती छान वड्या झालेल्या आहेत आणि खायला पण खूप छान झाल्या होत्या. त्यानंतर इथं मी शेंगदाणे भाजायला ठेवले होते, जेणेकरून मग भाजी करायची असेल तर पटकन होऊन जातं शेंगदाणे भाजलेले असल्यावरती. म्हणून मग मी तर शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यानंतर हे बघू शकता आज जेवणात होतं ज्वारीची भाकरी, मिरचीचा ठेचा आणि आळूची वडी. तर खूप छान झाल्या होत्या अळूच्या वड्या. तुम्ही पण या जेवण करायला. बाय.